क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मायगाव देवी येथे वीज कोसळून म्हैस जागीच ठार, शेतकरी कुटुंबावर आसमानी संकट। कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथे पहिल्याच मान्सूनपूर्व पावसात विजांचा आणि वादळी वाऱ्यांचा मोठा कहर पाहायला मिळाला। सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसादरम्यान गावातील शेतकरी विश्वास कोंडाजी जाधव यांच्या वस्ती शेजारी असलेल्या लिंबाच्या झाडावर अचानक वीज कोसळली। या दुर्घटनेत झाडाखाली बांधलेली त्यांची म्हैस जागीच दगावली। अचानक घडलेल्या या घटनेमुळे जाधव कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। पहिल्याच पावसात झालेल्या या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र पशुधनाचे मोठे नुकसान झाल्याने संबंधित शेतकरी कुटुंब हवालदिल झाले। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। तसेच पावसाळ्यात नागरिकांनी वीज कडकडाट सुरू असताना झाडाखाली थांबू नये व जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी ठेवावे असे आवाहन करण्यात येत आहे। प्रतिनिधी मुन्ना शेख, कोपरगाव। मी विश्वास कोंडाजी जाधव, मायगाव देवी तालुका कोपरगाव। माझ्या वस्तीवर अवकाळी पावसामुळे आज संध्याकाळी 4:30 ते 4:45 या दरम्यान विजांचा कडकडाट होऊन लिंबाच्या झाडावर वीज पडली व माझी एक 6 महिन्याची गाभण म्हैस दगावली आणि फार मोठं नुकसान माझं झालेलं आहे। आणि असं शेतकऱ्यावर आसमानी संकट कोसळल्यामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे। तरी शासनाने याची दखल घेऊन मला काही मदत करावी अशी मी विनंती करतो। बोलत आहे। आमच्या शेजारी एक वीज पडली, विश्वास कोंडाजी जाधव येथे। आम्ही घरामध्ये होतो, विजेचा कडकडाट जास्त होता, पाऊस पण जास्त प्रमाणात चालू होता। त्यांची एक 5-6 महिन्याची गाभण म्हैस दगावलेली आहे। तरी शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये, त्यांना तात्काळ मदत करावी एवढी शासनाने विनंती। मी ग्रामस्थ या वस्तीवर आमची जवळची माणसं तिथं वीज पडलेली आहे एक निंबाच्या झाडावर। ही बाळडी एक दगावलेली आहे म्हैस। आणि सरकारला एवढीच विनंती आहे का काही आम्हाला मदत करावं। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।